बालपणी ज्यांनी हाताच्या बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापासाठी आणि ज्यांनी आयुष्यात धावायला शिकवलं त्या मुंबईकरांसाठी. मुंबई घड्याळांच्या काट्यावर आणि टॅक्सीच्या मीटरवर रक्ताचं पाणी करून धावायला लावणारी मुंबई. भुकिलेलं पोट हातावर वागवून भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची मुंबई. लोकलच्या गर्दीत शेजाऱ्यांच्या पायावर पाय देऊन प्रवास करणाऱ्यांची मुंबई. कधी भर रस्त्यात तर कधी कोणत्या इमारतीच्या कोपऱ्यात आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या फडफडणाऱ्या कबुतरांची मुंबई. बरं, एवढं असलं तरी माणसाला परिस्थितीनुसार बदलायला आणि खांद्याला खांदा लावून ताठमानेने जगायला शिकवणारी मुंबई. ह्याच मुंबईच्या रस्त्यांवर चौकात आपलं ठाण मांडून बसलेला स्वस्त आणि मस्त असा गरमागरम मुंबईचा वडापाव. सर्वांच्या खिशाला किंवा खिशी नसणाऱ्याला देखील परवडणारा. कधी कुणाच्या प्रेमात तर कधी कुणाच्या मैत्रीत मध्यस्थी करणारा. कधी आपलेपणा जागवणारा असा या गर्दीतलाच काहीसा वेगळा आणि नाव घेताच जिभेवर रेंगाळणारा मुंबईचा वडापाव. एखाद्याने स्वतःला मुंबईजवळ सोपवून द्यावे तसा वड्याने उकळत्या तेलात मारलेला सूर, मग तळून निघालेला बटाट्याचा वडा. हे जरी कित्येकांचं फास्ट फूड असलं ना तरी अनेकांची सकाळची सुरुवात ही वडापाव पासून होते तर कोणाचं मध्यंतरीचं जेवणच. कित्येकांना हा वडापाव खाऊनच मुंबईच्या रस्त्यांवर संपूर्ण आयुष्य काढावं लागतं. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी कर्ज काढून फुटपाथवर उभारलेली गाडी मुंबईकरांना सतत ऊर्जा देत असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मिळणाऱ्या थोड्याशा अवधीत वडापावचे 2 घास घाशाखाली घालून पुन्हा कामाला लागणारे मुंबईकर मी पाहिले होते. एके दिवशी रस्त्यावरून चालत असताना अचानक एका वृद्धाचा भिकेचा हात पुढे आला. तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण आली. मला आठवतंय, लहानपणी शाळेतून येताना एखादा गरजू भुकेला भीक मागताना दिसला की माझे वडील मला सतत सांगायचे, दान हा मानवाचा धर्म आहे आणि मोठ्या मनाने अन्नदान करायचे. मग कधी माझा डबा तर कधी वडापाव. अर्थातच त्यांच्या विचारांचा मला माझ्या आयुष्यात देखील उपयोग करायचा होता. त्यासाठीच मी पुढचं पाऊल उचललं. खिशात होते नव्हते तेवढ्या पैशांनी मुंबईचा गरमागरम वडापाव वाटत निघालो. मुंबईच्या चवीची जाणीव होण्यासाठी विदेशी पर्यटकाला देखील दिला. फॉरेनरला भुकेच्या व्याकुळतेने पाहणाऱ्या त्या बालकाच्या तोंडावर चटकन हसू आलं आणि माझ्या डोळ्यात पाणी. आपल्या माऊलीने आपल्या हाताने सुखाचे 2 घास भरवल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. का कुणास ठाऊक, त्यांच्या आनंदातच माझा आनंद लपला होता. ही मुंबई खूप अनोखी आहे आणि त्याहूनही निराळा तिचा वडापाव. मुंबईच्या वातावरणाला अगदी शोभणारा, अर्थात मुंबईच्या गर्दीत टिकून राहण्यासाठी मुंबईकरांना ऊर्जा देणारा मुंबईचा वडापाव. सलाम त्या मुंबईकरांच्या धावत्या ऊर्जेला आणि ती ऊर्जा निर्माण करणाऱ्या मुंबईच्या वडापाव. मुंबईचा वडापाव, कोणाचं खाणं तर कोणाचं जगणं.